की पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईचा विचार केल्यानंतर नवी मुंबईमधून देखील आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. मात्र अवधूतजी, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येईल. ज्या प्रकारे नेहमी भाजप ही नेहमीच जी आहे ती इलेक्शन मूडमध्ये असल्याचा नेहमी दावा केला जातो. पुणे, पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये विचार करत असताना तेच सूत्र पुण्यातही लागू होताना दिसतं का? कारण धडाधड त्या ठिकाणी होणाऱ्या सभा असतील किंवा प्रकट मुलाखतींचा लावलेला सिलसिला होता. कारण यावेळेला निवडणुकांच्या दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक खास फंडा घेतलेला होता. देवेंद्रजींनी मुलाखतीत सांगितलेलं होतं की जितक्या सभा होतील तेवढं शक्य होईल, सर्वाधिक माणसांमध्ये जाणं शक्य होईल, रोड शो करता येणं शक्य होईल किंवा विचार आम्हाला त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याची जी एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग केलेली होती त्यामध्ये विरोधक कुठेतरी गारद झाले का? प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. उदाहरणार्थ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मुंबईचा विचार केला तर 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि समजा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा असायची तर एखाद्या ठिकाणी झाली तरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.